मंडळी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीत इथं वाद उभा केला गेला. कशासाठी? आपापले स्वार्थ साधण्यासाठी, आपले राजकीय हित साध्य करण्यासाठी, आपला प्रपोगंडा पुढे रेटण्यासाठी. शिवाजी महाराजांचा वापर होतोय का? शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजव्या बाबासाहेब पुरंदरेंपासून ते डाव्या गोविंद पानसरेंपर्यंत सगळ्यांनी आपापल्या परीने मांडणी केली. कुणी त्यांना धर्माभिमानी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर कुणी त्यांना सेक्युलर ठसवण्याचा प्रयत्न करतात. इथं प्रत्येकाचा एक अजेंडा आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा एक चित्रपट येतोय. त्याचा ट्रेलर सुद्धा आला. त्या ट्रेलरवरून चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला. चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी. अनेकांचा आक्षेप आहे की महाराजांचा एकेरी उल्लेख कशासाठी? सिनेमात एक डायलॉग आहे, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते. शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते. शिवाजी महाराजांनी गडावर मशीद बांधली. हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल आहे की चित्रपटातील दाव्यांना काही ऐतिहासिक आधार आहे का? प्रश्न विचारला जातोय की औरंगाबादला संभाजीनगर म्हणायची ज्यांची तयारी नाहीये, त्यांना अचानक शिवाजी महाराजांचा एवढा पुळका कधीपासून आला? तर दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज खालिदचे होऊ शकत नाहीयेत का? खालिदला एवढा आक्षेप काय? एखाद्या धर्माविरोधात महाराजांची प्रतिमा उभं करणाऱ्यांचा नेमका हेतू तरी काय? महाराज राजे होते, सगळ्यांचे होते, त्यांना सर्वसमावेशक म्हटलं तर मग चुकलं काय? एकूणच शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल या चित्रपटानं एक धार्मिक गोंधळ घातलाय का? चित्रपटातल्या डायलॉगमधून स्वयंघोषित इतिहासकार इतिहासाची थट्टा करतायत का? ऐतिहासिक महापुरुषांबद्दल कुठलंही वक्तव्य करताना त्याला ऐतिहासिक संदर्भ असायला नकोत का? की एक सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते? बरं, चित्रपटात हा सगळा गोंधळ घातला गेला, मग सेन्सॉर बोर्डानं का हे तपासलं नाही? हा चित्रपट राज्य सरकारनं कान्सला पाठवला, तेव्हाही त्यांना यात काही आक्षेपार्ह वाटलं नाही का? राजकीय स्वार्थासाठी इतिहासाची पाहिजे तशी मोडतोड करणं खरंच योग्य आहे का? की जाणून बुजून वाद उभे करायचे, ते पेटवायचे, चित्रपट चर्चेत आणायचे, गल्ला भरण्याची ही सुनियोजित स्ट्रॅटेजी आहे का? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये खालिद शिक्षकांना म्हणतो, सर वेलांटी चुकली तर इतिहास बदलतो का? त्याचं उत्तर आहे, वेलांटी चुकली तर इतिहास शब्द चुकतो. तर इतिहासाच्या दाखल्याच्या शिवाय हव्या तशा कोलांटोड्या जर मारल्या तर उद्याच्या पिढीचा इतिहास चुकतो हे सांगणं तितकंच गरजेचं आहे. या सगळ्याबद्दल आपल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आणि आज आपण मुद्दाम होऊन कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना राजकीय त्याला रंग न देता आपण इतिहासाच्या पुस्तकांमधून समजून घेण्याचा हा सगळा प्रयत्न करू. सामाजिक पातळीवर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत आहेत इतिहास संशोधक डॉक्टर अशोक राणा. आपल्या सोबत आहेत इतिहास संशोधक संजय सोनावणी सर. आपल्या सोबत इतिहास अभ्यासक पार्थ पवार आहेत. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आहेत, ज्यांनी हे सगळं केलेलं आहे. पार्थ बावस्कर आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली आपल्या सोबत आहेत. आणि आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास सुद्धा या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेत. सगळ्या पाहुण्यांचा मी स्वागत करतो. मी सगळ्यांना सुरुवातीलाच विनंती करतो, वेळेच्या अभावी थोडक्यात आपलं मत मांडा, जेणेकरून वेगवेगळे मुद्दे जे आता दाखवले ते सगळे मुद्दे आपल्याला चर्चेला आणता येतील आणि त्या सगळ्या मुद्द्यांची आपण सखोलपणे चर्चा करूया, जेवढा वेळ आपल्याकडे आहे तेवढा. त्यामुळे सगळ्यांनी थोडंसं कमी शब्दामध्ये आपली मांडणी करावी. सुरुवात मी पार्थ पासून करतोय. पार्थ, एक सिनेमा येतोय, सिनेमा आहे तो, कुठेही असा दावा नाही की तो ऐतिहासिक सिनेमा आहे. मग सिनेमॅटिक लिबर्टी आमची आहे असं म्हणून त्यांनी जर ही मांडणी केली तर या सगळ्यामध्ये आक्षेपार्ह काय? आक्षेपार्ह अशा गोष्टी आहेत की सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून मान्यता किंवा सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून मांडणी करायची असेल तर मग तुम्ही ऐतिहासिक व्यक्तींचं कथानक का घेता?
हम्म. तुम्ही शिवाजी महाराजांच्या ऐवजी एखादा काल्पनिक राजा दाखवायचा असता आणि मग त्या राजाने केलेल्या पराक्रमांच्या गोष्टी किंवा त्या राजाच्या सोबत असलेले मुसलमान सैनिक अशी तुम्ही मांडणी करायची असती. हम्म. ज्या वेळेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका मातब्बर हिंदू पदपादशाह राजाबद्दल एखादं स्टेटमेंट देता, तेव्हा ते स्टेटमेंट देताना कुठेतरी मग इतिहास हा विषय येतो. कारण तुम्ही असं म्हणताय, त्या सिनेमाचा ट्रेलर मी बघितला, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की अफजल खानाच्या वधापासून, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, ती अशी महत्वाची घटना आहे महाराष्ट्राच्या इतिहासातली, हा. हिंदुस्थानच्या इतिहासातली. तुम्ही जर तुमचा सिनेमाच अशा एका मुख्य गोष्टीवरून सुरू करणार असाल, ट्रेलर सुरू करणार असाल, तर मग त्यात इतिहास, ऐतिहासिक मुद्दे आणि मग हम्म. तारतम्य, आपण काय मांडतो काय मांडत नाही आहोत, त्यांनी काय संदेश जातो काय संदेश जात नाही, याचा विचार सिनेमा बनवताना सिनेमाच्या सगळ्या लोकांनी केला पाहिजे. आनंद दवेजी, हिंदुत्ववादी सगळ्या संघटनांना एवढा राग का आला? काय चुकीचा मेसेज गेला या सगळ्यातनं असं वाटतं? एक प्रकारे सर्वसमावेशक होते महाराज, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट करण्याचा प्रयत्न दिसतो या सिनेमाच्या माध्यमातून. मग आक्षेपार्ह काय? आक्षेप कशाला आहे? कसं आहे ना, जर महाराज खरंच सर्वसमावेशक असते तर हा. महाराजांविषयी तसं दाखवायला काहीच हरकत नाही ना. मग काय नव्हते? नाही, बिलकुल नव्हते आणि 5,00,000% नव्हते. हा. दुसरं, आता तुम्ही आधीच वेळेचे बंधन घातल्यामुळे सांगतो, याच्यामध्ये एक वाक्य आहे की अफजल ने क्या किया था. मग ती बाई म्हणजे अफजल ने कुछ तो किया होगा. अरे कुछ तो नाही किया. त्यांनी बाईंनी सांगितलं पाहिजे की अफजल हा महाराजांना मारायला आला होता, त्यांनी तुळजापूरची भवानीची मूर्ती तोडली होती, तिथे गाईचं मांस कापलं होतं, हिंदूंना खायला घातलं होतं, त्यांनी शिवाजी महाराजांवर पहिला वार केला होता, म्हणून महाराजांनी त्याला मारला. असं नसतं कुछ तो किया होगा. तुम्ही इतिहासाचा का बदलताय? आणि 35% सैनिक, आता इतिहास तज्ञ जास्त बोलतील, 35% मी सैनिक, जाणार आहे 18 त्यांच्याकडे. त्यांना पटत नाही 18 तुमची मांडणी. अंगरक्षक, नाही 18 अंगरक्षक कुठनं आणला आकडा? कशाच्या आधारावर आणला आकडा? हा. आमचं म्हणणं एकही नव्हता. आणि समजा विलाची जर तो क्रायटेरिया लावायचा असेल हा. तर इंग्रजांच्या सैन्यामध्ये भारतीयच होते सगळ्यात जास्त. हम्म. मग इंग्रजांचं भारतीयांवर प्रेम होतं असं आपण नाही ना मांडणी करत. हम्म. 1948च्या युद्धामध्ये तोपर्यंत आपला भारतीय सैन्याचा आणि पाकिस्तानी सैन्याचा दोन्हीचा लष्कर प्रमुख सुद्धा एकच होता, जो इंग्रज अधिकारी होता. हा. तत्कालीन एखादी रचना तात्पुरती केलेली असेल, बरं जेवढी नावं घेतली जातात त्याच्यात इतिहासात कुठे उल्लेख हा. नाही. जी 1-2 उल्लेख आहेत त्यांना महाराजांनी नंतर काढून टाकलेले. स्वराज्याच्या राज्याभिषेकानंतर कोणताही मुस्लिम कुठेही तो दिसत नाहीये. महाराजांनी ठीक त्याचं आहे, काय ठीक आहे. केलं हे पण दिसत नाहीये. ठीक मग आहे. हे तुम्ही काही न मानता महाराजांना सेक्युलर दाखवण्याचं पाप जे तुम्ही करताय ते आम्ही होऊ देणार नाही. वन लाईनर तुमचा असा आहे की महाराज सेक्युलर नव्हते, सर्वसमावेशक नव्हते, बिलकुल असं? नव्हते. हा, वन लाईनर तुमचा असा आहे. नाहीतर महंत महाराजांनी सुधीर दास आहे. नाही, एकच मिनिट द्या. हा. नाहीतर महाराजांनी जे मशिदी तोडून मंदिरं तोडून मशिदी बांधल्या होत्या, परत नाही मंदिरं बांधली नसती. नेताजी पालकरला परत हिंदू केलं नसतं की मी सेक्युलर आहे, हो हा मुसलमान काय फरक पडतो, ठीक आहे, स्वतःच्या ठीक आहे. घरातल्या मुली ठीक, दिल्यात, ठीक. नसतं केलंय. ठीक आहे, ठीक आहे, मुद्दा कळला तुमचा. मला आचार्य महामंडलेश्वरांना सुद्धा विचारायचं, सुधीर दाशे, जे आक्षेप आता घेतले जाते त्या आक्षेपांमध्ये प्रामुख्यानं एक मुद्दा मांडला जातोय की जे डायलॉग आहेत त्याला ऐतिहासिक तथ्य नाहीये आणि त्याचे संदर्भ दिले जावेत. तुम्हाला असं का वाटतं की या सगळ्या मुद्द्यामध्ये इतिहासाची मोडतोड केलेली आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की हा तर सिनेमा फिक्शन आहे आणि त्यामुळे तो ऐतिहासिक नाहीये, मग ती सिनेमॅटिक लिबर्टी द्यायला हरकत काय? असं आहे, आपण जर इतिहासाकडे पाहायचं म्हटलं तर त्याची जी साधनं आहेत ती पत्र आहेत, बखरी आहेत, शिवभारत आहे, शिवकाव्य आहे, संकर्षण सपकाळे, त्याच्यानंतर परमानंद यांचं शिवभारत, कविभूषण लिखित शिवराजभूषण, राजव्यवहार कोश, सूची, ही अस्सल साधनं आहेत. या अस्सल साधनांचा आपण जर विचार करायचा म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आज विश्वस्मारक झालंय, म्हणजे जगामध्ये आपण त्याचा आज नावलौकिक झालाय. आणि त्याबाबत या चित्रपटामध्ये चक्क त्या रायगडावरती मशीद बांधलेली होती, अशा पद्धतीचं जर तुम्ही एक विकृतीकरण करत असाल तर सिने लिबर्टीचा जो विषय तुम्ही घेतला आहे किंवा अन्य जे काही मुद्दे की देखील काही चित्रपटांमध्ये मदारी मेहतर हे एक पात्र घुसवलं गेलं. या मदारी मेहतरचा कुठल्याही मूळ साधनामध्ये उल्लेख नाही. हे पात्र घुसडलंय. अशा पद्धतीने जर तुम्ही इतिहासाचे विकृतीकरण करून समाजापुढे ठेवत असाल, तुमचं म्हणणं आहे विकृतीकरण केलेलं आहे, ही लिबर्टी वगैरे काही नाहीये, इतिहासाचं विकृतीकरण आहे. रायगडावरती गेल्यानंतर ते जर म्हणायला लागले इथे मशीद कुठे आहे,
तर आपण कुठे दाखवायची आणि कोणी ठीक आहे, बांधली, केव्हा ठीक आहे. बांधली, डॉक्टर त्याचे अशोक डिटेल्स राणांना मी ते काय? विचारणार आहे. कुठल्याही साधनामध्ये आपल्याकडे उल्लेख दोन नाही. इतिहास संशोधक आहेत, त्या दोन इतिहास संशोधकांकडे दोन्ही बाजू आल्यानंतर मी तिकडे जाईन, पण त्याच्या आधी शेख सुभान अली यांच्याकडे मला जायचं आहे. ऐकलं तुम्ही? या निमित्तानं एक प्रकारे इतिहासाचं विकृतीकरण केलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आक्षेप हा आहे की ते सर्वसमावेशक नव्हते महाराज, असाही मुद्दा त्यांनी मांडला आणि एक प्रकारे अतिशोक्तीपणा सुद्धा केला जातोय असं म्हणणं आहे. तुम्हाला पटतंय का? विलासजी, मी सर्वात आधी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मुस्लिम समाजाकडून आमचे मत व्यक्त करतो हा, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवतावादी मूल्यांची आम्ही उपासक आहोत. आम्ही वास्तुपूजक किंवा व्यक्तिपूजक नाहीत. हम्म, शिवाजी महाराज लोक कल्याणकारी होते, हा, ही धारणा आमची आहे. तेथे मस्जिद होती आणि नसती तरी शिवाजी महाराजांचं जे मानवतावादी चारित्र्य आहे त्याला कुठेही समजा गालबोट लागत नाही. आता हा जो संदर्भ आहे, ऐका हा मग संदर्भ जो पहिल्यांदा आहे, एकेकाचं- हा संदर्भ कुठून आला? हा, हा संदर्भ आला की न्यू हिस्ट्री ऑफ मराठा हम्म, पार्ट 1 सरदेसाई पान नंबर 264-65 वर हे उल्लेख करतात की जेव्हा रायगडावर राज्याभिषेकाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळे यांना घेऊन जातात आणि तेथे पाहतात, पाहणी करतात, वेगवेगळ्या विभागाचं बांधकाम झालेलं असते. जगदेश्वराचं मंदिराचं काम झालंय. छत्रपती शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळेला म्हणतात की मोरोपंत, माझ्या हिंदू बांधवांसाठी तुम्ही जगदेश्वराचं मंदिर बांधलं, माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद कुठे आहे? हम्म. तर मोरोपंत पिंगळे म्हणतात, महाराज जागा दाखवावी, आदेशाचे पालन होईल. महाराज जागा दाखवतात, त्यांच्या महलासमोर मस्जिदीचं बांधकाम होते. असं ते पार्ट सरदेसाईच्या येतो. पुस्तकात आहे. त्यांचं ऐकून म्हणणं घ्या. ऐकूया. हम्म, ऐकून घ्या ना. बघा, आम्ही अभ्यासक आहोत. हम्म, जे संशोधन करतात त्याचं साहित्य वाचणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं आमचं काम आहे. आता दुसरी गोष्ट, रायगडाची जीवन गाथा शांताराम विष्णू आवळसकर हा, यांनी हे जे संशोधनात्मक पुस्तक लिहिलेलं आहे, हे 1862 ला पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. आणि कोणी केली? महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई. याच्यामध्ये पान नंबर 7 वर स्पष्ट उल्लेख लिहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जेव्हा महादरवाज्यापासून आपण पाऊण मैल उंच चालत जातो आणि तेथे तोफ मोर्चा जे आहे त्याच्या बाजूला जे आहे की शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली असेल आणि लेफ्टनंट रेमन यांनी त्या तोफ मोर्चाचा मस्जिद मोर्चा असा उल्लेख केला असावा. हा, आता मी हे का सांगतो? इथून त्यांनी संदर्भ घेतले असतील. मुस्लिमांचा हट्ट नाही आहे. मुस्लिमांना मानवतावादी छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, हम्म, सिंबॉलिक नाही पाहिजे. आता मुस्लिमांना हे आरोप कोणावर करतायत हे मला कळत नाही. कोणी लिहिलं? महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. 1862 ला आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तुम्ही का विरोध केला नाही तेव्हा? आता तुम्ही फक्त खालीचं नाव आलं म्हणून या गोष्टीला विरोध करतात. आता या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी संदर्भ कुठून घेतला ते सांगतील. ठीक पण आहे. माझं नाही, काय म्हणणं त्यांना आहे सुद्धा या की चर्चेत बोलवण्याचा आपण छत्रपती प्रयत्न केला, महाराजांच्या पण अजून स्वराज्यामध्ये ते आलेले नाहीयेत. 35% सैन्य होतं हा. किंवा नव्हतं याचा तर आपल्याला पुरावा नाही, पण औरंगजेबाकड 35% उच्चवर्णीय आणि ब्राह्मण सेवेत होते याचा पुरावा आहे. शेख सुभान अली, ऐका ना, आता दोन्ही बाजूच्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणूनच आज या चर्चेमध्ये दोन इतिहास संशोधक सुद्धा आणलेले आहेत. संशोधन त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पहिल्यांदा डॉक्टर अशोक राणांकडे जातो, नंतर संजय सोनावणी सरांकडे जातो. राणा सर, एक प्रकारे जी मांडणी आता या सिनेमाच्या माध्यमातून केली गेलेली आहे ती तथ्यांवर आधारित आहे की त्याला काल्पनिक म्हणायचं? इतिहासाची पानं काय सांगतात आम्हाला सांगा. हा, नमस्कार. नमस्कार सर. एक तर आपण हा सिनेमा पाहिला नाही, फक्त ट्रेलरवरून आपली मतं बनवतो आहोत. पण या ट्रेलरमध्ये 3 वाक्य मला चुकीची वाटली, म्हणून त्याचा उल्लेख पहिल्यांदा करतो. प्लीज सर. एक तर अंगरक्षकाची संख्या ही काही कुठे पुराव्यानिशी सिद्ध झालेली नाहीये आणि 35% मुस्लिम शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते यालाही काही पुरावा नाही आणि शिवाजी महाराजांनी ती मस्जिद बांधली यालाही काही ऐतिहासिक पुरावा नाही. हा, आता प्रश्न असा आहे की अंगरक्षक नव्हते का? तर त्याचे उल्लेख आहेत. आणि विशेषतः शिवाजी महाराजांचं एकंदर व्यक्तिमत्वच असं होतं, सर्वसमावेशक असं होतं. हा, ते हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, हिंदू धर्माचे संरक्षक वगैरे वगैरे असल्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजी राजे आहे. आणि आहे. त्यांचे जे भाऊ त्याचा होते उल्लेख शरीफजी, आहे. हे शहा आणि येतो शरीफ, येतो. हा, तेच हा. ऐकूया. शहाजी आणि शरीफजी हे हिंदू दोन्ही धर्माचे नावं. संरक्षक असे उल्लेख आहेत. हा, नाही, ठीक आहे ना, बोलू आपण त्यावर. हा, प्लीज सर, तुमचं पूर्ण. हा, तर शहाजी आणि शरीफजी हे दोन्ही नावं जी आहेत ती जे सुफी संत होते त्यांच्यावर आधारलेली आहे, याबद्दल सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. दुसरा मुद्दा असा की
उंटबर केळशी हे जे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं, त्या ठिकाणी बाबा याकूत यांचा दर्गा आहे. बर तर बाबा याकूत यांच्या दर्ग्याच्या बांधणीसाठी शिवाजी महाराजांनी काही रक्कम दिल्याचा उल्लेख त्या सनदीत आहे आणि ते गेल्यानंतर संभाजी महाराजांनी तो दर्गा पूर्ण केला. याचा अर्थ शिवाजी महाराज केवळ हिंदूंचे समर्थक होते असं नाही, सगळ्यांना घेऊन चालणार होते, सर्वसमावेशक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या मातोश्री होत्या, मा जिजाऊ, राष्ट्रमाता, राजमाता, या जेव्हा पुण्याला आल्या कसबाला, तेव्हा तिथे त्यांना मता नावाच्या एका नायकिणीबद्दल माहिती मिळाली, जी मुस्लिम होती. पण म्हातारपणामुळे तिला गायन म्हणा, नर्तन म्हणा करता येत नव्हतं. तेव्हा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा जिजाऊंनी त्यांच्याकरता निवृत्ती वेतनाची व्यवस्था केली होती. याचा उल्लेख महाराष्ट्र शासनाने जे शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ काढलाय, त्यात कमाल गोखले यांचा लेखा जिजा मातोश्री एक आकलन, यावर एक स्पष्ट दिसतं की जिजाऊंच्याच मनामध्ये असा द्वेष नव्हता, मुस्लिम द्वेष नव्हता. शहाजी राजांचा जवळचा मित्र रणदुल्ला खान होता. पुणे सुपे प्रांतात जेव्हा शिवाजी महाराज आले तेव्हा रणदुल्ला खानचा जो मुतालिक होता दादाजी कोंडदेव, याच्याकडे शहाजी राजांनी जबाबदारी सोपवली की माझा मुलगा आणि माझी पत्नी तिथे येते, त्यांना मदत कर. असे सलोख्याचे संबंध त्यांच्या दरबारामध्ये होते. मलिक अंबरशी पण तुम्ही जे दाखले दिले सर, अनेक पुरावे सर तुम्ही जे दाखले दिले त्यातून असं दिसतंय की ते मुस्लिम द्वेष्टे नव्हते. मी येतोय सगळ्यांकडे, एक सगळ्यांचं मत जाणून घेऊया मग आपण. म्हणजे त्यांना जे कट्टर हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतो तसं नव्हते, ते सर्वसमावेशक होते असं तुमच्या दाखल्यावरून दिसतंय. आणखीन एक इतिहास गोष्ट सांगायची आहे मला, हा आणखी गोष्ट सांगायची. आनंद दवेच्या विवेचनामध्ये तुळजापूरच्या भवानी आईच्या मूर्तीचं दळण वगैरे केल्याचा जो उल्लेख आहे तो पुरंदरीच्या प्रभावाखाली आहे. जिजाऊ ती तुळजाभवानीची मूर्ती चलमूर्ती आहे, केव्हाही तिथून ती हलवता येते, अनेक समारंभात ती हलवली जाते. आणि अफजल खान ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर तुळजापूर लागतच नव्हतं, हे इतिहासकारांनी स्पष्ट केलंय. आणि अफजल खानाच्या सोबत तेव्हा अनेक खंडूजी खोपडे वगैरे अनेक मराठे हिंदू सरदार होते. आणि जेव्हा तो वाईला गेला तेव्हा तिथे जे ब्राह्मण मंडळी होती त्यांना त्यांनी वेतनं चालू केली होती. यावरून स्पष्ट होते की तो काही मुस्लिम हिंदू विरोधी नव्हता. आणि काफी खानाचा उल्लेख फार महत्वाचा आहे या ठिकाणी. काफी खानाने म्हटलं की शिवाजी महाराजांच्या सैन्याला कुठे आपल्या मोहिमेमध्ये कुराण शरीफ हा ग्रंथ आढळला तर ते आपल्या सैन्यातल्या मुस्लिम सैन्यांना ते आदराने देत असत. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते आणि 300 मुस्लिम सैनिक शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झाल्याचा उल्लेख इतिहासकारांनी केलाय, वासी बेंद्रेंनी केलाय. तेव्हा त्यात मुस्लिम नव्हतेच त्यांच्या सैन्यामध्ये, या म्हणण्याला काही अर्थ नाही. अतिरेकी विधान करून आपण शिवाजी महाराजांचे कसे झाले हाही प्रश्न आहे. दुसरं मग अंगरक्षकांची संख्या आणि ठीक आहे, तुम्ही इतिहासातल्या पानांच्या तथ्यांबद्दल बोललात, संदर्भांच्या बद्दल बोललात सर. त्यामुळे बाकीच्या सगळ्या मंडळींकडे चर्चेला जाण्यापूर्वी मला आणखीन एक इतिहास संशोधक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जायचंय. संजय सोनवणी सर आपल्या सोबत आहेत. संजय सर, महाराजांच्या बद्दलची जी वेगवेगळी मांडणी इतिहासाच्या पानांमध्ये केलेली आपण वाचतो, सिनेमांमधून आपल्याला केलेली बसते, ही वास्तवदर्शी आहे की अतिरंजित करण्याचा प्रयत्न केला जातोय, काय सांगताय? पहिली गोष्ट अशी की नाटक, चित्रपट, कादंबरी यामधून इतिहास शोधणं आणि त्यानुसार त्या लेखकांना म्हणा, दिग्दर्शकाला म्हणा किंवा निर्मात्याला म्हणा त्रास द्यायचा प्रयत्न करणं किंवा विरोध करणं हा एक मूर्खपणा आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन. दुसरी गोष्ट अशी, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर प्रत्येक गट आपापल्या पद्धतीने करू पाहतोय. त्यात त्यांचे काही सामाजिक स्वार्थ असतील, अगदी शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेमही असेल, अतीव प्रेम असेल, याबद्दल काही म्हणणं नाही. पण प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये नेमक्या घटना अशाच घडल्या असे सांगणारे खात्रीशीर पुराव्यांचा मुळात अभाव आहे. उदाहरणार्थ अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं हे सत्य आहे, परंतु ते कटारीने मारलं का वाघनखाने मारलं का जंबियाने मारलं याबद्दल अजूनही इतिहासकारांमध्ये आजही वाद आहेत. कारण त्यावेळची जी साधनं आहे ती बरीचशी परस्पर विरोधी माहिती देतात. त्यामुळे नेमकं काय आहे, कसं ठरवायचं हे प्रत्येकाच्या मजकुरावर, प्रत्येकाच्या आकलनावर आहे. आणि ज्यावेळेस एखादी कलाकृती निर्माण करत असतो त्यावेळेस तो कलावंत आपापल्या बुद्धीप्रमाणे त्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने अर्थ काढत आपल्या पद्धतीने मांडणी करायचा प्रयत्न करतो. सर या सगळ्यामुळे जो ऐतिहासिक गोंधळ तयार होतोय, दुसरा भाग असा आता आपण प्रत्यक्ष काय घटना होती, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते या म्हणण्यात काही अर्थ नाही. हा एकदम वेडेपणा आहे. त्यांचा नौदलाचा अधिकारी असेल,
नूरखान बेग असेल, सिद्दी हिलाल असेल, वावा खान जो पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये मारला गेला, हा याची वर्णन खुद्द बाकी कोणी या सगळ्या महोदयांनी ऐकावं, हिंदुत्ववाद्यांनी. त्याचं हे सांगितलं खुद्द तुम्हाला मगाशी बाबासाहेब इंदिरा पुरंदरे ते- मान्य ते- केले. ते- आनंद येतो बाबासाहेब थांब पुरंदरे त्यांचं एकदा ते पूर्ण मान्य होऊ द्या. केलेलं आहे. प्लीज मध्ये बोलू नका, मला बोलू द्या. हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे मी काय फक्त या बहुजनवादी का पुरोगाम्यांची बाजू म्हणतोय अशाला भाग हे बाबासाहेब पुरंदरेने मान्य केलेलं आहे. याकूत खानांबद्दल, बाबा याकुतांबद्दल खुद्द पुरंदरेनेच लिहून ठेवलेलं आहे. मी त्यांचाच पुरावा तुम्हाला देतोय. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा राजा शिवछत्रपती वाचावं अशी माझी विनंती आहे. हा तर एक भाग. हा. दुसरा भाग असा की मशिदी बांधल्या की नाही बांधल्या, तो नसेल बांधली, परंतु जगदीश्वर मंदिर जे रायगडावरचं आहे ते पूर्णतया मुस्लिम शैलीमध्ये बांधलं गेलेलं मंदिर आहे. हा सर्व इतिहासकारांचा आणि वास्तुशास्त्रज्ञांचा निर्वाह आहे. जगदीश्वर मंदिरच मुळात काही हिंदू काही मुस्लिम अशा शैलीमध्ये, वास्तुशैलीमध्ये बांधलं गेलेलं आहे आणि ते राजधानी रायगडावर आहे. आणि ते शिवाजी महाराजांच्या हिरोजी इंदरकरांचा जो प्रसिद्ध लेख आहे तो त्या जगदीश्वराच्या पायरीवरच आहे. हे आपण विसरतो. म्हणजे शिवाजी महाराजांना मुस्लिम वास्तुशैली जर नाकारायची असते किंवा मुस्लिमच नाकारायची असते तर त्यांनी आपल्या राजधानी जो गड निवडला त्याच्यावरचं जे मंदिर बांधलं ते त्या शैलीमध्ये निश्चितच बांधलं नसतं. ही दुसरी वस्तू. ठीक आहे. मी तिसरी वस्तू हा तिसरी वस्तू अशी आहे हा अशोक राणांचं एक उत्तर मी येतो सर, प्लीज पटकन वेळेचा अभाव आहे आपल्याला. मला पुन्हा नाही हरकत नाही, माझं हा. झालं. हा आता मला सांगा पार्थ, इतके सगळे संदर्भ आहेत जे सांगतात की महाराज हे केवळ एका धर्मियांचे नव्हते, ते सर्वसमावेशक होते. महाराजांनी कधी कोणाचा दुस्वास केला नाही. प्रश्न आहे मग महाराजांना एकाच पेंटनं रंगवण्याचा, त्यांना भगवं करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. हा जर आरोप केला गेला तर त्यात चुकलं काय? नाही, प्रयत्न नाही. मी आता म्हणजे अनेक इतिहास अभ्यासकांनी जसे पुरावे मांडले तसे काही पुरावे मांडतो. तर एक 2-3 मिनिटं ते शांतपणे सगळ्यांनी ऐकून घ्या. आता पहिला मुद्दा रायगडावरच्या मशिदीचा. साधारणपणे 1689 पर्यंत रायगडावरती मशीद असल्याचा कुठलाही उल्लेख नाही. त्याच्यानंतर रायगड काही काळ मुघलांच्या आणि सिद्धी कासिमच्या ताब्यात गेलेला होता. तो त्याच्या ताब्यात गेल्यानंतर रायगडावरती जी मशीद आहे तो तेव्हाचा उल्लेख आहे. बरं. राज्याभिषेकाच्या वेळी मशिदीचा उल्लेख कुठेही येत नाही. आता एक दुसरा उल्लेख सांगतो. सैन्यात मुसलमान किती होते हा आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे, त्यामुळे मी सांगतो. हो. शिवाजी महाराजांनी संपूर्ण त्यांच्या हयातीमध्ये कधीही त्यांच्या सैन्याची जातवार जनगणना, धर्मवार गणती केलेली नाही. त्याच्यामुळे आता त्याला एक आणखी जोडून मी संदर्भ असा देतो की शिवाजी महाराज जेव्हा जिंजीच्या स्वारीवरती गेलेले होते तेव्हा त्या जिंजीच्या स्वारीतून परत येत असताना एकोजी राजांना महाराजांनी जे पत्र लिहिलंय त्याच्यात स्पष्ट असं वाक्य आहे की आपल्या सैन्यातही तुरुक लोकच असतात, जय कैसा होतो आणि तुरुक लोक कैसे वाचू पाहतात, असं लिहिलेलं त्यांनी पत्र. व्यंकोची राजांना. हा ऐका, आणखी पुढचे रेफरन्सेस मला जर 1-2 मिनिटं देऊ देत. त्याच्यानंतरचं महत्वाचं आता 1658 म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचे वडील हे काही म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील काही काळ आदिलशाही, निजामशाही अशा वेगवेगळ्या शायांची चाकरी करायचे. त्या चाकरीतनं बाहेर येऊन शिवाजी महाराजांनी जेव्हा असं ठरवलं की आपण हिंदवी स्वराज्य स्थापन करावं, त्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या सोबतीला त्यांचे जे मुसलमान सरदार दिलेले होते त्यापैकी 12 पैकी 5 मुसलमान सरदारांना शिवाजी महाराजांनी काढून टाकलं आणि त्याच्यानंतरचे जे उल्लेख आहेत हळूहळू टप्प्याटप्प्यानं जिथे जिथे गरज नाही अशा पद्धतीचे सगळे सरदार शिवाजी महाराजांनी काढून टाकले. आता आणखी एक उल्लेख मी महत्वाचा सांगतो ज्याच्याबद्दल आता बोलले की मराठ्यांना नाविक युद्धाचा अनुभव फार काळ राहिलेला नव्हता. त्यामुळं मराठ्यांच्या नौदलाच्या प्रमुखाबद्दल जो काय उल्लेख सांगितला जातो, नौदल प्रमुख मुसलमान होता, याचं कारण आहे का मराठ्यांकडे नाविक युद्धाचा अनुभव नव्हता, त्यामुळं काही ठेवलेले असतील. पुन्हा मदारी मेहतरचा संदर्भ येतो. मदारी मेहतर हे पात्र कुठल्याही बखरीमध्ये कुठल्याही पुराव्यांमध्ये दिलेलं नाही. आता याच्या पलीकडे एकच शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी थांबतो. स्वकीयांच्या आणि परकीयांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या काही साक्षी आहेत त्या मी आपल्याला देतो. संभाजी महाराजांनी 27 ऑगस्ट 1680 या दिवशी एक पत्र लिहिलेलं आहे, संस्कृत दानपत्र. त्या संस्कृत दानपत्रामध्ये एक मुलगा आपल्या वडिलांचा काय उल्लेख करतो
यौनारंभ गृहीत म्लेंछ क्षय दीक्षिता, म्हणजे म्लेंछांचा नाश करण्याची दीक्षा यौवनाच्या आरंभी घेतलेला म्हणजे शिवाजी महाराज. मी 5च उदाहरण देणार आहे. दुसरं उदाहरण माझं लवकर please, त्याच्यानंतर कारण वेळ शिवाजी कमी आहे. महाराज यवनांचा नाश करणारे आहेत, त्याकरताच त्यांचा अवतार झाला आहे असा उल्लेख परमानंदांच्या शिवभारतात आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता एक तर उदाहरण असं आहे माझं की अफजल खानानी शिवाजी महाराजांना लिहिलेलं एक पत्र आहे, आणि अफजल खानानी शिवाजी महाराजांना जे पत्र लिहिलं त्या पत्रात अफजल खान काय म्हणतो बघा. हा. आता अफजल खानाने जे पत्र लिहिलंय शिवाजी महाराजांना, त्याच्यात तो असं म्हणतो की तू आमच्या प्रदेशात आलास, आमच्या प्रदेशात नाही नाही पण आल्यानंतर काय तू काय मशिदी याच्यातनं पाडल्यास? तुम्हाला काय सिद्ध करायचंय ह्या संदर्भात या तुम्हाला काय चर्चेतून मला हे सांगायचं? सिद्ध करायचंय की शिवाजी महाराजांना तुम्ही जे सेक्युलर म्हणताय आणि शिवाजी महाराजांनी मशिदींना इनामं दिली आणि मशिदी बांधल्या असं काहीही नाही. म्हणजे ते शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक नव्हते असं तुमचं पुन्हा पुढे- म्हणणं आहे? माझा मुद्दा एक आहे, शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात काही मुस्लिम सरदार असतीलही, पण हा. याचा अर्थ ते मुसलमान विरोधी नव्हते, याचा अर्थ ते हिंदू पदपादशहा नव्हते असा काढण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न साफ चुकीचा आहे. ठीक आहे कारण ठीक आहे हा आला मुद्दा लक्षात. आनंद दवेजी, सेन्सॉर बोर्ड आहे या महाराष्ट्रामध्ये, सेन्सॉर बोर्डानं मान्यता दिली. कान्सला जो सिनेमा गेलाय त्यांना त्याच्यात काय आक्षेप वाटत नाही. नाही तुम्ही सेन्सॉर सांगताय बोर्ड एक ऐका विलासजी, थिएटरवाल्यांना तुम्ही सांगताय की सिनेमा लावायचा नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ऐका. गदा नाही काही. हा सेन्सरच्या आखल्यावर टीका करणारा का पहिला चित्रपट नाहीये. सेन्सरने कितीतरी वेळा त्यांची पिक्चर मागे घेतले स्वतःचे. तो आमचं चुकलं, आमचा अभ्यास नव्हता. पहिलं. दुसरं, आपण हे एखाद्या सरकार चित्रपटाची कुणाचं बाजू घेऊन आहे असं काय करताय? एखाद्या इतिहासाचं, ऐतिहासिक पुरुषाचं विकृतीकरण करणाऱ्या चित्रपटाची बाजू घेणं हा आणखी मूर्खपणा आहे. हे संजय सोनवणेंनी सांगितलेला मूर्खपणा, ज्याला गाढवपणा आहे असं आम्ही मानतो. दुसरं, अफजल खान स्वतःला मूर्तिभंजक म्हणवतोय ना. तुम्ही काय म्हणता त्यांनी मूर्त्या फोडल्या नाहीत? अफजल खानाचं पत्र आहे जे तुम्ही अफजल आता खानाने पार्थिव स्वतःला सुद्धा हे केलं. पुच्छिकन आणि की कुफरशिकन शिवाजीनं असं म्हणून लिहिलेलं आहे. शिवाजीच्या काळात आमचा इस्लाम धोक्यात आलेला आहे म्हणजे म्हणून मी शिवाजीला मारायला येतो. हा अफजल खानाचं वाक्य आहे ना. हा. आणि पुरंदरच्या तिकडच्या मुलांचं पत्र आहे की शिवाजीने आमची सनद बंद केली आहे, शिवाजीने आमचा पगार बंद केलाय. हे सगळं सांगून सुद्धा चित्रपटाचं समर्थन करणं संजयजी गाढवपणा आहे असं आम्ही मानतो. तुमच्या मूर्खपणाला उत्तर देतो. शेख सुभान अली, खोटा शेख इतिहास सुभान सांगू अली, नका. मला सांगा खोटे एक चरित्र मिनिट, मांडू मी नका. येतो. आपण प्लीज एकमेकांना असं ट्रोल नको करायला. हो. शेख सुभान अली, आता ज्या पद्धतीने मांडणी केली जाते सातत्यानं, ही दोन टोकाची मांडणी आहे का? अतिशयोक्त दोन्ही बाजूनी केलं जात आहे का? एकतर महाराज कट्टर हिंदुत्ववादी होते असं ठसवण्याचा, किंवा महाराज एकदम सेक्युलर होते असं, की आपण इतिहासाकडे इतिहास म्हणून बघणार आहोत. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा संदर्भ, त्यावेळचं राजकारण, त्यावेळचं हे आपण त्याच्याकडे नीट बघणार आहोत की नाही? विलासजी, छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते, हे मला मांडणी माझ्या अभ्यासामध्ये कुठे सापडली नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे मानवतावादी होते. आता याचा एक पुरावा असा आहे की मोगलांचा इतिहासकार म्हणजे काफी शिवाजी खान म्हणतो महाराजांचे की चिरंजीव स्वतः त्यांच्याबद्दल छत्रपती जे शिवाजी म्हणतात, महाराजांना त्याच्यावर आपण आता विश्वास ठेवायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा शत्रू समजतो, पण शिवाजी महाराजांबद्दल हे सत्य स्वीकारावंच लागेल की शिवाजी महाराज शत्रूच्या आई बहिणीचं रक्षण आपल्या आई बहिणीसारखं करायचं. आता इथं काय, शत्रूची आई बहीण आहे, तिथं पण शिवाजी महाराज तिला एक मानव म्हणून तिचं रक्षण करतायत. आणि तेथे जोपर्यंत त्या स्त्रीला युद्धामध्ये एखादी स्त्री सापडली तर तिला घ्यायला तिच्या परिवारातला कोणी येत नाही, तोपर्यंत त्या स्त्रीचं रक्षण शिवाजी महाराज करायचे. आता हा दृष्टिकोन काय आहे? हा हिंदू मुस्लिमचा नाहीये, हा मानवतावादी दृष्टिकोन आहे. मला हेच विचारायचं. दवेजीला एक उत्तर द्यायचंय. थांबा एक मिनिट. दवेजी, आपण अफजल खानाचा जे सांगतायत की अफजल खान तर स्वराज्याचा शत्रू होता, पण हे कृष्णा कुलकर्णी हा ब्राह्मण त्याच्यासोबत का गेला होता आणि कुठं एखाद्या पुस्तकामध्ये त्याचा निषेध आहे का? जेव्हा दिलेर खानानं मानसिंग महाराजांवर आक्रमण केलं तेव्हा 400 पुण्याचे पुरोहित ब्राह्मण कोटीचंडी यज्ञ करतात. कशासाठी? औरंगजेबाचा विजय झाला पाहिजे, शिवाजी महाराजांचा राज झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी दिलेर खानाकडून 2 कोटी होऊन म्हणजे 6 कोटी रुपये घेतले होते. एक एक जण प्लीज एक जण ऐकायला आलं पाहिजे कोण काय बोलतंय. औरंगजेबाचा विजय व्हावा म्हणून कोटीचंडी यज्ञ करतायत. हे कोणता धर्म आहे? शिवाजी महाराजांचा नाही आनंद दवेजी, ऐका ना, मी देतो ना तुम्हाला वेळ, तुम्हाला देतो 30 सेकंद देतो. त्यांचं म्हणणं पूर्ण होत्या, मी येतो. अफजल खान मारला, आम्हाला काय कृष्णा कुलकर्णी म्हणले तुम्ही चिडता? ठीक आहे मला डॉक्टर अशोक राणा सरांना विचारायचंय, संजय सोनवणे सरांना विचारायचंय. सर, आजच्या काळामध्ये, आजच्या परिस्थितीत
बघा, पूर्वीची मंदिरं शिवचरित्र- पाडून जिथे एक मशिदी मिनिट, बांधलेल्या एकच होत्या मिनिट, त्या एकच मशिदी मिनिट त्यांनी घेतो. पाडल्या आणि पुन्हा तिथे मूर्खासारखं मंदिरं बांधली. बोलतो काही. हा इतिहास तुम्ही मान्य इलाही करणार एकच आहात मिनिट घेतो. का? आणि अशा शिवाजी पद्धतीनं महाराजांचा अशोक राणा सर, ठीक आहे, दोघांचे मुद्दे भरकटतायत. मुद्दा आहे, आजच्या काळात महाराजांच्या इतिहासाकडे धर्माच्या नजरेनं त्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो का? बघणं योग्य आहे. अतिशय चुकीचं आहे. या महान व्यक्तिमत्वाला खुजं करण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून आनंद दवेच्या भाषेत बोलायचं ते हे पाप आहे असं मला वाटतं. त्याचं क्षालन त्यांनी करावं एवढी विनंती त्यांना मी करतो. सोनवणी सर, सिनेमाच्या माध्यमातून जे मांडलं गेलंय त्याच्यात दुरुस्ती करायला हवी का? आणि जे अतिशयोक्तपणा त्याच्यामध्ये दाखवलं, कारण आता एवढ्या चर्चेत कुठेही तो संदर्भ नाही. 35% आलं कुठून, 11 कुठून आले, मशीद कुठून बांधली, हे जे दावे करण्यात आले हे टाळायला, महाराजांच्या बद्दल तरी किमान टाळायला हवेत का? आणि ते दुरुस्त व्हायला हवेत का? मुळात अतिशयोक्ती करणं हे दोन्ही बाजूंकडनं होत आहे. म्हणजे जशी हिंदुत्ववाद्यांकडनं किंवा वैदिकवाद्यांकडनं होत आहे, हा, ती चूक बहुजनवाद्यांकडनं किंवा सेक्युलरवाद्यांकडनं होती की अतिशयोक्ती करणं, अतिरंजित करणं. याच्यामुळे काय होतंय की हे वाद निर्माण होतात. त्या हिंदुत्ववाद्यांची समस्या ही आहे की प्रत्येक दृष्टिकोन हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा ते करायचा प्रयत्न करतात. मग याचा अर्थ असा घ्यायचा का की कोणी शिवाजी महाराजांवर चित्रपटच बनवू नये, नाटक लिहू नये, कादंबरी लिहू नये आणि इतिहासही लिहू नये असा त्याचा अर्थ घ्यायचा का? आणि तो इतिहास मग लिहिणार कोणतं हेच लिहिणार का? आणि यांचा इतिहास आणि सत्य दोन्ही बाजूनी असंही होतंय सर, दोन्ही बाजूनी असं होतंय, मला जे हवं तसं लिहा, तसं मांडा, हे दोन्ही बाजूनी होते मी सांगतोय. आणि या सगळ्यामध्ये सर, राणा सर जे बोलले, आपण महाराजांना कमी करण्याचा तर प्रयत्न करत नाहीयेत ना, कळतपणे तसं होत नाहीये ना, याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि महाराजांबद्दल जेव्हा आपण मांडतो, महाराज म्हणजे इथं सगळ्यांची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि तो अतिशय संवेदनशील विषय आहे. त्याची मांडणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. प्रेक्षकांचं मत बघूया. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारला होता की सिनेमातून इतिहासाची जाणीवपूर्वक मोडतोड केली जाते का? खरं तर सिनेमाच्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी आज यायला हवं होतं. 90% लोकांना वाटतंय होय, अशा प्रकारची मोडतोड किमान महाराजांच्या बद्दल किंवा ऐतिहासिक पात्रांच्या बद्दल होता कामा नये. कारण तुमचं ते स्टेटमेंट आहे, उद्याची पिढी ते स्टेटमेंट लक्षात ठेवणार आहे. इतिहास चुकू शकतो. जसं खालिद म्हणाला, वेलांटी चुकली की इतिहास चुकेल का? तर इतिहासातले दाखले चुकले तर इतिहास पुढच्या पिढीसाठी चुकू शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.